जळगाव जामोद तालुक्यात पडत असलेल्या गेल्या 2 ते 3 दिवसाच्या दमदार पावसाने गोडाडा धरण हे 100% भरले आहे। गोडाडा धरणातील पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होत आहे। त्यातच पाटबंधारे विभागातील झोपलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आता जाग आली आहे। धरणाची भिंत किती प्रमाणात मजबूत आहे याची पडताळणी एका बोरिंग मशीनद्वारे केल्या जात आहे। आतापर्यंत पाटबंधारे विभाग तसेच प्रशासनाने कुठल्याच प्रकारचे पूर्वनियोजन केले नाही। वेळेवर अशा प्रकारची पडताळणी करणे म्हणजेच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखे आहे। तसेच धरणाच्या भिंतीवर जेथे पाणी थांबते तेथील पेचिन दगड खालीवर झालेले आहेत। झाडांमुळे भिंतीला धोका निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। तरी पाटबंधारे विभाग तसेच प्रशासन या धरणाच्या भिंतीचे तसेच गेटचे मजबूत काम करावे असे नागरिकांनी आस मानले आहे। जळगाव उन्नतीकरता शमी बापू देशमुख, जळगाव जामोद।